विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे। विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। हवामान विभागानं आजही 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। शुक्रवारी विदर्भातील सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। त्याखालोखाल वर्ध्यामध्ये 47 अंश सेल्सिअस, अकोल्यामध्ये 46.8 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 46.4, वर्धा 46.4, त्यासोबतच गडचिरोली 46 आणि नागपूरमध्ये 45.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। आजही अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे, तर वर्धा, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि नागपूरमध्येही पारा 45 अंशांच्या पुढे गेलाय आणि त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक आणि कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलंय। मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही पाणी कपात लागू झाली आहे। ठाणेकरांना आधीच पाणी टंचाई भेडसावत असताना आता मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दररोज 10% कपात करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेनं तशा ठाणे महापालिकेला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ठाणेकरांची चिंता आणखीनच वाढणार आहे। या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून लक्ष देण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे मुंबई मनपा क्षेत्रामध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात लागू झाली आहे। यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे राज्य सरकारनं महापालिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने येत्या 25 मे पासून नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय। नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या दिवशी पाणी कपात करण्यात येईल। आता बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युल्यावर भाजप ठाम आहे। मात्र शिवसेना 7 जागांवर अडली आहे। निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर आधीच्या 5 आणि आणखी 2 अशा एकूण 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, तर भाजपनं केवळ 3 ते 4 जागाच शिवसेनेला देऊ केल्यात। मात्र शिवसेना 7 जागांवर ठाम असल्याचं सांगण्यात येतंय। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागांवर तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। त्यामुळे नेमकं कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान याच आठवड्यात तिन्ही पक्षांचं जागावाटप पूर्ण केलं जाईल अशी माहिती समजते आहे। तर विधान परिषदेच्या विदर्भात 5 जागा आहेत। नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश आहे। यातल्या 5 जागांवर भाजप तर यवतमाळ शिवसेना लढणार असल्याची माहिती समजते। विदर्भात राष्ट्रवादीची ताकद नाही आणि त्यामुळे या 5 पैकी एकही मतदारसंघ राष्ट्रवादीला गेलेला नाहीये। दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे। प्रवीण पोटे पाटील हे मागील 2 वेळा अमरावती विधान परिषदमधून निवडून आले होते। भाजपकडून प्रवीण पोटेंसह शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे इच्छुक आहेत, मात्र राणा दाम्पत्यांचा प्रवीण पोटेंना विरोध आहे। पोटेंना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरून अनेक नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे। रवी राणा हे त्यांचे भाऊ सुनील राणा यांना मैदानात उतरवणार अशी चर्चा असून राणा हे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा करत असल्याची माहिती आहे। तर काँग्रेसकडून ऐनवेळी मोठी घोषणा होऊ शकते। पोटेंना टक्कर द्यायची असेल तर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढावी अशी चर्चा अमरावतीत सुरू आहे। याशिवाय शिवसेनेचे अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे देखील अपक्ष किंवा काँग्रेसकडून निवडणूक लढू शकतात अशीही चर्चा आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव यांच्या नावांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे। तर मंत्री छगन भुजबळही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, मात्र पक्ष त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी इच्छुक नाही अशी माहिती समजते। मात्र या रिक्त होणाऱ्या जागेवर राज्यातीलच व्यक्तीला संधी दिली जावी यावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। येत्या आठवड्यात पक्षाकडून नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे।
वयात पुढच्या बातमीकडे